ठीक आहे हो, पैसा ही गोष्ट अशी आहे, किती असला ना तरी तो कमीच पडणार आहे. परंतु पोट सगळ्यांचं भरलं पाहिजे. पोटाने उपाशी कोणीच नको राहायला या जगात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि पावसाळा म्हटला की सगळ्यांनाच आवडतं. खूप छान मोसम असतो, मस्त पाऊस पडत असतो, सगळीकडे आपल्याला मस्तपैकी हिरवंगार दिसतं आणि नजरेला ती खूप सुखावून जातं. तर खूप छान असं वातावरण असतं. परंतु या वातावरणाचा एकच मोठा दुष्परिणाम मी असा म्हणेल की कपडे वाळत नाही. संपूर्ण घरभर कपडे पसरावे लागतात. आणि नाशिकला तर गेल्या 2-3 दिवसापासून रिमझिम पाऊस पडतोय. धो असा पडतच नाही आहे, रिमझिम पडते. परंतु त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड होतं आणि कपडे वगैरे काही वाळत नाही. आज आहे सोमवार म्हणून मी व्हाईट कुर्ती वेअर केली, तुम्ही बघू शकता. करीना अजून झोपलेलीच आहे, वातावरण खूप थंड आहे. आजपाली खूप लेट येते, कधी 10, कधी 10:30, कधी 11:45 होता तिला. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला नेहमीच सांगते की जोपर्यंत घर क्लीन होत नाही ना, मला स्वतःलाही आंघोळ करण्याची इच्छा होत नाही. एकदा सगळं क्लीन झालं की मग मला आंघोळ करावीसे वाटते आणि मग देवपूजा तर खूप लेट होऊन जातं. म्हणून मग मी काय केलं, ज्या माझ्याकडे स्वयंपाकाला ताई होत्या ना, कल्पना ताई, त्यांना विचारलं. पहिले तर त्या बोलल्या की एवढ्या सकाळी माझ्याकडे टाईम नाही आहे, पण मी त्यांना बोलले की प्लीज करा ना ॲडजस्ट, 15-20 मिनटं तर लागतं म्हटलं फरशी पुसायला. आणि लकीली त्या तयार झाला. तर त्या आता माझ्याकडे 8:30 9:15 दरम्यान येतात आणि माझं घर झाडून पुसून जातात. तसंच मी लगेच आंघोळ वगैरे करून रेडी होते आणि रुपाली येईपर्यंत माझी पूजा पण झालेली असते. तर छान वाटतं घर सकाळी सकाळी साफ झालं तर. आणि मला पहिल्यापासूनच घर आहे ना सकाळी साफ झालेलंच आवडतं. मी पहिल्यापासून हाऊस हेल्पला 8ला वगैरे असंच बोलवते. रुपाली पण आधी 9ला यायची, पण मग माझं ऑपरेशन झालं, मग तेव्हा काबं वाढवले, मग तिने लेट केलं. तर आता ती पहिलं काम तिथे पण लेट नाही जाऊ शकत ना, म्हणून मग मला असं करावं लागलं. आणि दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळेस रुपाली सुट्टी घेईल त्यावेळेस कल्पनाताई रुपालीचं काम करतील आणि ज्यावेळेस कल्पनाताई सुट्टी घेईल त्यावेळेस रुपाली त्यांचं काम करेल आणि त्यांना मी त्याचे एक्स्ट्रा पैसे देऊन देईल. असं नको व्हायला की दोन्हींनी एकाच दिवशी सुट्टी घेतली, मग माझी फजिती होईल. तर पत्र्यांवर बाजूच्या पाणी पडतंय म्हणून खूप आवाज येत असेल. तर चला आता मी देवपूजा करून घेते आणि त्याआधी तुम्हाला बाहेरचा मोसम दाखवते किती छान दिसतंय ते. मी बाल्कनीमध्ये उभं राहूनच बोलते तुमच्याशी. बाय द वे, मस्तपैकी हिरवगार, अतिशय सुंदर निसर्गरम्य असं हे वातावरण झालेलं आहे. माझी तुळस देखील छान अशी बहरली आहे, तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर झाली. आणि कांदे माझे ओले नाही होत, कांद्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. ज्या ताईंच्या घरामध्ये फ्लावर्सच्या कुंड्या आहे, छान त्यांना अशी फुलं आली. आता एवढं तुम्हाला व्हिजिबल नसेल होत, त्या समोरच्या झाडाला बघा, मी झूम करून दाखवते, किती सुंदर अशी पिंक कलरची फुलं आलेली आहे. आणि अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे. इथे पण या झाडाला फुलं आली, तुम्ही बघू शकता. तर खूप छान वाटतं हे सगळं बघायला. हे बघा, वातावरण थंड असल्यामुळे शेरू आपला जास्त करून झोपायचंच काम करतोय. आता त्याला मी पांघरून टाकते. आपण सगळेच रोज देवाची पूजा का करतो? देवाला फुले, दिवा, अगरबत्ती याची खरंच गरज असते का? की या सगळ्यांची गरज आपल्या मनाला असते? मला वाटतं पूजा ही देवासाठी नसते, ती आपल्या मनासाठी असते. सकाळी देवासमोर 2 मिनटं शांत बसलो, हात जोडले, तरी दिवसाची सुरुवात वेगळी छान वाटते. मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि काम करण्याची ऊर्जा मिळते. पण अनेकदा आपण देवापेक्षा नियमांनाच जास्त घाबरतो. आज पूजा झाली नाही तर, दिवा लावला नाही तर, एखादा मंत्र चुकला तर देव रागवेल का? शिक्षा करेल का? वैयक्तिक मला असं वाटतं की देव हा आईवडिलांसारखा असतो. एखाद्या दिवशी मुलाने नमस्कार केला नाही म्हणून आईवडील त्याच्यावर राग धरतात का? नाही ना. मग देव कसा रागवेल? देवाला आपल्या मनातील भावना महत्त्वाच्या असतात, श्रद्धा महत्त्वाची असते, भक्ती महत्त्वाची असते, दिखावा नाही. आपल्याकडे जेवढं आहे त्यातून देवाचं स्मरण करा. मोठा नैवेद्य असेल तर ठीक, नसेल तर साखरेचा एक खडा जरी असेल तरी चालतो. फुलं असतील तर छान, नसतील तर मनापासून केलेला नमस्कार पुरेसा आहे.
आजकाल प्रत्येकाचं आयुष्य धावपळीचं झालं आहे. काही जण सकाळी लवकर उठून कामावर जातात, काही जण मुलांची तयारी करतात, काहींना घरातील वडीलधाऱ्यांची जबाबदारी असते, तर काहींना इतर महत्त्वाची कामे असतात. प्रत्येकाला रोज तासभर पूजा करणं शक्यच असतं असं नाही, आणि त्यामुळे अपराधी वाटून घेण्याचं कारणही नाही. देव आपल्या परिस्थितीला ओळखतो, तो आपल्या मनाकडे पाहतो, घड्याळाकडे नाही. भक्ती म्हणजे भीती नाही, भक्ती म्हणजे विश्वास. माझ्यासोबत काहीही झालं तरी देव माझ्या पाठीशी आहे, ही भावना म्हणजे भक्ती. जर आपण दुसऱ्याशी प्रेमाने वागलो, कुणाला मदत केली, कुणाचं मन दुखवलं नाही, प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहिलं, तरीसुद्धा ती एक प्रकारची पूजाच आहे. माझ्या मते देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या घरात असतो, आपल्या आईवडिलांमध्ये असतो, मुलांच्या निरागस हसण्यामध्ये असतो. आपल्या प्रत्येकामध्ये देव बसलेला आहे, आपल्या रोजच्या कामात असतो. म्हणून पूजा करा, मनापासून करा. नियम पाळता आले तर खूप छान, नाही जमले तर स्वतःला दोष देऊ नये. देव शिक्षा देण्यासाठी नाही, तर आधार देण्यासाठी असतो. दिव्याची ज्योत जितका अंधार दूर करते ना, तितकीच श्रद्धा आपल्या मनातील भीती दूर करते. म्हणून रोज देवाचं स्मरण करावं, कृतज्ञ राहावं आणि आपल्या परीने चांगले कर्म करत राहावं. माझा देवावर एवढाच विश्वास आहे की तो आपल्या मनातील भावना ओळखतो. बाकी सगळं दुय्यम. श्रद्धा असेल, प्रेम असेल आणि चांगले विचार असतील तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. आणि जेव्हा आपल्याला या गोष्टीची खात्री असते की मी काही चुकीचे कर्म करत नाही, मी काही वाईट वागत नाही, मी खोटं बोलत नाही, मी कुणाचं मन दुखवत नाही, त्यामुळे देव हा माझ्या पाठीशी आहे आणि देव माझ्याबरोबर काहीच वाईट होऊ देणार नाही. माझ्या हातून छोटी मोठी चूक झाली तरी माझा देव ती पदरात घेईल, मला माफ करेल. हा विश्वास आपोआपच आपल्याला येतो जेव्हा आपल्याला हे माहीत असतं की माझे कर्म चांगले आहेत. आणि माझे हेच प्रयत्न असतात की माझ्या हातून कुठलेही वाईट कर्म घडू नये, कुणावर अन्याय घडू नये, कुणाबद्दल मी वाईट बोलू नये. या गोष्टींचा मी खूप विचारपूर्वक विचार करते आणि त्या पद्धतीने माझं वागणं ठेवते. छान पूजा मांडणं, देवांजवळ सजावट करणं, भरपूर छान अशी सुंदर फुले देवाला व्हावी, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, धूप, दीप, अगरबत्ती, हे सगळं आपल्याकडे असेल तर अवश्य आपण त्या सगळ्यांचा उपयोग पूजेसाठी करावा. परंतु नसलं तर त्याचा काही खेद मानू नये. आपली श्रद्धा, भक्ती, आपलं निर्मळ मन हेच देवासाठी खूप असतं. देवाला एवढं मात्र आवर्जून सांगावं की देवा, तू माझा आणि मी तुझी. तू असताना मला घाबरायचं कारण नाही. कितीही मोठ्यातलं मोठं संकट येऊ दे, तू आहेस माझ्या पाठीशी आणि तू मला त्यातून बाहेर काढशील असा मला विश्वास आहे. आपण म्हणतो घरातील वातावरण जसं असतं तसेच मुलं घडतात. म्हणून घरामध्ये नेहमी स्वच्छता, शांतता असावी. दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने व्हावी. नाही पूजा तर आपण यूट्यूबलाही गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, तारक मंत्र, ज्याही देवावर आपली श्रद्धा आहे त्यांचं आपण एखादं भजन, कीर्तन, मंत्र, जाप लावून देऊ शकतो घरात, जेणेकरून ते सगळ्यांच्या कानावर पडेल आणि सगळ्यांना त्याच्यातून फायदाच होईल. तर मी हेच सांगेल की तुम्ही श्रद्धा, भक्तीने तुमच्याकडे जे आहे साधी पूजा करा, तरी पण देव तुम्हाला जो आशीर्वाद द्यायचा तो भरभरून आशीर्वाद देणारच आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे माझे कर्म खराब होता कामा नये. माझ्याकडे जे थोडंफार ज्ञान आहे, तोडकं मोडकं, ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हे सांगण्यात माझ्याकडूनही जर काही चूक झाली असेल, मी काही चुकीचं बोलली असेल, तर मला माफ करा. मला माझी चूक सुधारवण्याचा मार्ग सांगा.
तर अशाच पद्धतीने मी रोज देवांची पूजा करते. जर कधी काही कामानिमित्त सकाळी सकाळी बाहेर जावं लागलं, नाही झाली पूजा, तर मी मानस पूजा करते. मानस पूजा म्हणजे मी मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करते, डोळ्यासमोर हे सगळं चित्र आणते. घरी कोणी पाहुणे आले, आई आली, वडील आले, इतर कोणी आलं, त्यांचं करण्यामध्ये मला पूजा नाही करायला जमलं तर मी खेद मानून घेत नाही, कारण आईवडिलांची सेवा हीच एक प्रकारची पूजा आहे. परंतु जेव्हा जेव्हा मला शक्य होतं तेव्हा तेव्हा मी अगदी मनापासून अशाच पद्धतीने पूजा करते. एकदम टेस्टी मस्त असा चहा होता. छान वाटलं खूप मला चहा पिऊन, आणि मला चहा खूप आवडतो आणि मी इमोशनल झाली. आत्ता एक रील बघितली अशीच आणि डोळे भरून आले. खूपदा आपण असे लोक बघतो ज्यांना बघून खरोखर असं वाटतं की किती दुःख आहे बुवा या जगामध्ये. मी तुम्हाला सांगते, एकदा मी अशीच एका मंदिरामध्ये गेली होती आणि आपल्याला प्रत्येकाला खूप रडगार नाही असतं जे आपण देवाकडे गात असतो. देवा हे असं होऊ दे, तसं होऊ दे, हे प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, असंच काही मी देवाशी बोलत होते. आणि त्यानंतर मी बसली तिथे मंदिरामध्ये आणि मग मंदिरामध्ये जे लोक येत होते ना ते मी बघत होते. तर अनेक अशा महिला होत्या ज्या व्यवस्थित चालू शकत नव्हता. काही दादा होते, कुणाला हात नाही, कुणाला दिसत नाही, कुणाला पायाची काहीतरी इजा झालेली. तर अशा लोकांकडे बघत होते आणि मग मी देवाला हात जोडून म्हटलं की परमेश्वरा, खूप चांगलं जीवन मी जगते. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने डोक्यावर चांगलं छत आहे, खायला चांगलं अन्न आहे, अंगात घालायला चांगले कपडे. खूप खूप उपकार तुमचे. परंतु हे जे पण लोक तुमच्याकडे येत आहे, जे शरीराने अधू आहे, ज्यांना काहीतरी एखादा अवयव नाही आहे, ज्यांना दिसत नाही आहे, खरंच परमेश्वरा अशा लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे आणि अशा लोकांची तुम्ही खरंच मदत करा, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. माझ्यासाठी मी जे पण काही बोलले मी ते सगळं मागं घेते, मला माफ करा. पण ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांची मदत करा, असं मी म्हटले. आणि मी खूप इमोशनल पर्सन आहे ॲक्च्युली. म्हणजे आपण पिक्चर बघतो, माहीत असतं बरं का हा पिक्चर आहे, ही सिरियल आहे. माझ्यासारख्या तुम्ही असाल बायका म्हटलं की अश्रू पटकन येतात, तर मला लगेच रडायला येतं. किंवा रिअल लाईफमध्ये पण मी असं बघितले, लहान मुलं रोडवर भीक मागताय, जेवायचं असं पोटाला हात लावून मागताय, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. आणि असं वाटतं बाकी ठीक आहे हो, पैसा ही गोष्ट अशी आहे की ती असला ना तरी तो कमीच पडणार आहे, परंतु पोट सगळ्यांचं भरलं पाहिजे. पोटाने उपाशी कोणीच नको राहायला या जगात. बाकी सगळ्या लढ्या माणूस लढू शकतो, पण पोटभर अन्न हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे असंच वाटतं नेहमी मला. चला, आता पोटभर अन्नावरून आठवलं स्वयंपाक करायचा आहे. आता प्रशांतजी नुसती भाजी खाणार आणि दोडके गिलके कसे बनवायचे त्यांनाच कॉल करून विचारते, कारण माझा तर आहे उपवास आणि मग ते म्हणतील त्या पद्धतीने मी बनवेल. मॉर्निंग करीना. नाही, आफ्टरनून नाही झाली अजून, मॉर्निंगच आहे बेटा. आणि गाईज, माझ्या बाल्कनीची अवस्था काही अशी आहे. बाल्कनी एवढीच आहे आपली, ब्लॅक टी शर्ट जिथे एंड होतो तिकडे बाल्कनी नाही आहे, परंतु हे आतल्या साईडला येतं त्याच्यामुळे काय फरक नाही पडत. तर हे बघा, कपडे अशा पद्धतीने सुकत आहे. इकडे बेडशीट आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मला कपडे धुवायचा जरा जास्त शौक आहे. आता तुम्ही सांगा, अंगातून घातलेला कपडा धुवायला नको का? बरं, हे लोक असं म्हणतात परत घालेल आणि घालत नाही. दाराला मागे आपण काय म्हणतो, धजा लोंबून ठेवता आपले प्रशांतजी, आणि 8 दिवसांनी मग एकदम काढून असा गंज लावता. तर वेळेवर दिले तर बरे, नाही का? तर खूप सगळे कपडे धुतलेले आहे, वाळत टाकलेले आहे. थोड्या वेळाने अशा पोझिशन चेंज होत राहतात. आम्ही छान एन्जॉय करतोय मस्त. आता मी इथे गिलक्याची भाजी बनवत आहे. गिलक्याची भाजी बनवायचे देखील अनेक वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आणि आपल्याकडे जे तिखट म्हणून वापरलं जातं, जे की हिरवी मिरची आहे, लाल तिखट आहे, काळा मसाला आहे, गरम मसाला, तर आपण हे मसाले वापरून वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या करत असतो. परंतु गिलक्याच्या भाजीमध्ये जास्त काही व्हेरिएशन करता येत नाही. हो, हिरवी मिरची टाकून वाफेवर आपण ती सुक्की शिजवली
तरी ती खूप छान लागते. आणि मी इथे लाल तिखट टाकून वाफेवरच कोरडी शिजवणार आहे. यात आपण मुगाची डाळ घालूनही करू शकतो किंवा शेंगदाण्याचं कूट घालून पातळ करू शकतो. आणि करीनाची चालू आहे अशा पद्धतीने मस्ती. त्याला खेळायला खूप आवडतं, त्याच्याबरोबर कोणीतरी पाहिजे असतं खेळायला. तर करीना खेळते त्याच्याबरोबर अशा पद्धतीने. काल आंघोळ केल्यामुळे तो स्वच्छ स्वच्छ दिसतोय आणि छान वास पण येतोय त्याचा, तर तिला मजा वाटते. अशी ती पण आमच्यासारखीच त्याची खूप लाड करते. करीना उठून गेली आहे आणि आता शेरूने माझा पाय पकडलाय. कसं थांबून गेला. अच 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 अच. हे बघा, याला अशी मस्ती करायची असते, चावायचं असतं ना ना. बदमाश बदमाश कोण आहे? बदमाश कोण आहे? कोण आहे बदमाश? कोण आहे बदमाश? बघ बघ. चिंगुड्या, ओ चिंगुडा, ओ चिंगुड, अच अच अच. शेरू, शेरू बाळा. चला, याची मस्ती तर अशी चालू राहणार. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.